Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर चर्चा सुरू झाली की आता आमदार आणि खास करून मुंबईतले नगरसेवक सुद्धा फुटतील का? कदाचित थोडा अवकाश त्याला लागेल, पण होईल असं मात्र म्हणतायत. मुळात खासदार फुटतील हे सुद्धा 2024च्या विधानसभा निवडणुकांपासूनच बोललं जात होतं. कितीही नाही म्हटलं तरी शेवटी ते फुटलेलेच आहेत. कारण अर्थात सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी थोडा वेळ हा लागतोच. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्यांनी दिलेली कारणं, म्हणजे खरी कारणं काहीही असो, पण पक्षांतर करताना खास करून जर निधीचंच कारण पुढे करायचं झालं किंवा त्यांनी जर निधीचंच कारण पुढे केलेलं असेल तर तेच कारण आमदार आणि पुढे जाऊन नगरसेवकांना सुद्धा लागू होऊ शकतं. आता ह्याच लॉजिकने विचार करायचा झाला तर मग उद्धव ठाकरेंना आता नगरसेवकांची चिंता जास्त करण्याची गरज का असावी? नगरसेवकांच्या निधी वाटपात सुद्धा भेदाभेद होतोय का? याच गोष्टी आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अवघे 29च नगरसेवक निवडून आले. यातून काही मेसेजेस सुद्धा गेले, जसं की मुंबईकरांच्या मनात अजूनही उद्धव ठाकरेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना मानली जाते का? मुंबईत अजूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला म्हणावं तसे हातपाय पसरता आलेले नाहीयेत का? मराठी माणूस हा शिंदेंच्या शिवसेनेकडे अधिकृत नाव चिन्ह असून सुद्धा ठाकरे बंधूंकडे जास्त आकर्षित होतोय का? वगैरे वगैरे. पण हे सगळे समज तयार झाल्यामुळे किंवा हे इम्प्रेशन सेट झाल्यामुळे राजकीय धक्का तर हा बसलेलाच आहे महायुतीला. त्या पलीकडे भाजपचे 89 आले निवडून नगरसेवक, तर त्या तुलनेत शिंदेंचे केवळ 29च नगरसेवक निवडून आले. हे भाजपला सुद्धा मुंबईत शिवसेनेची चांगली साथ न मिळाल्याने अपसेट करणार होतं. आता त्यात जर भर पाडायची झाली तर शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या नगरसेवकांना टॅप करण्याचा अर्थातच प्रयत्न करणार. आता निधीवरून जी अडचण खासदारांची होती तीच नगरसेवकांची सुद्धा होती. कारण मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांना मिळणाऱ्या निधीतील भेदाभेद पाहिला तर उद्या हे सगळे नगरसेवक, खास करून जे ठाकरेंचे नगरसेवक आहेत, ते सुद्धा निधीच्या कारणास्तव फुटू शकतात. अलीकडेच इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांनी छापलेल्या बातमीनुसार, ज्याचा मथळाच सांगतो की एकूण वाटप करण्यात आलेल्या 206 कोटी रुपये इतक्या निधीपैकी 96% निधी जो आहे हा फक्त महायुतीच्याच नगरसेवकांमध्ये वाटण्यात आलेला आहे. म्हणजे विचार करा की विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना किती किरकोळ निधी मिळालेला असेल. 206 कोटींपैकी 145 कोटी हे तर फक्त भाजपच्याच नगरसेवकांना मिळालेले आहेत. उरलेले 54 कोटी हे शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळालेले आहेत. इथेच 200 कोटी संपले. म्हणजेच ठाकरेंचे 65 नगरसेवक, मनसेचे 6 नगरसेवक, काँग्रेसचे सुद्धा साधारणतः 24 नगरसेवक, एमआयएमचे नगरसेवक यांच्या सगळ्यांच्या वाट्याला मिळून अवघे 6 कोटी आलेत. अर्थात याच बातमीत पुढे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जे भाजपचे गटनेते आहेत गणेश खणकर यांनी याबद्दल असं म्हटलेलं आहे की नगरसेवक मागणी करतात त्यानुसार महापौर या निधीचं जे आहे ते वाटप करत असतात. पण मुळात आता याच्याबद्दल तक्रारी तर होत आहेत. जे ठाकरेंचे नगरसेवक आहेत, विरोधी पक्षातले नगरसेवक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जो निधी मिळाला हवा, जेवढ्या स्वरूपातला मिळाला हवा सत्ताधारी पक्षांच्या तुलनेत, तेवढा आम्हाला मिळत नाही, या तक्रारी होत आहेत. आणि याच्यामधला बचावात्मक पवित्रा हा खणकर यांच्यातनं पाहायला मिळतो की त्यांचं म्हणणं आहे की जो जशी मागणी करतोय त्यानुसार त्या निधीचं वाटप होतं. आता निधी कोणाला किती द्यायचा हे अधिकार तर महापौरांकडे आहे, जो महापौरांकडचा हा निधी आहे त्याच्यानुसार. आणि त्याच्यामध्ये हा काही प्रमाणात विरोधी पक्षातले जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे किती अत्यल्प प्रमाणात निधी येतोय हे आपल्याला या आकडेवारीवरून सुद्धा दिसून येत आहे. दुसरीकडे स्थायी समितीने सुद्धा वाटप केलेल्या 58 कोटींपैकी भाजपच्या नगरसेवकांना सर्वाधिक म्हणजे 34 कोटी इतके मिळालेले आहेत आणि शिवसेनेच्या 2 नगरसेवकांना सुद्धा 20 कोटी इतके मिळालेले आहेत. इथेही विरोधकांच्या हातात फारच कमी निधी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावर सुद्धा भाजपचे गटनेते गणेश खणकरांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांना स्वतःलाच 20 कोटी इतके मिळालेले आहेत. राजश्री शिरवाडकर आणि शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांना सुद्धा प्रत्येकी 10 कोटी मिळालेले आहेत. शिवसेनेचे आणि उपमहापौर असलेले संजय घडींना सुद्धा 10 कोटी इतका हा निधी मिळालेला आहे. या तुलनेत महापौरांबद्दल बोलायचं झालं रितू तावडेंना तर 2.25 कोटी मिळालेले आहेत. आता हेच विरोधकांबद्दल समजून घ्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे अशरफ आझमी, एमआयएमचे विजय उबाळे आणि मनसेचे यशवंत किल्लेदार या सगळ्यांना मिळून प्रत्येकी खरं तर बोलायचं झालं तर 2-2 कोटीच आलेले आहेत. म्हणजे एकीकडे 20-20, 10-10 कोटींचा निधी वाटला जातोय सत्ताधारी पक्षातल्या स्थायी समितीतल्या नगरसेवकांना, आणि तेच इथे विरोधी पक्षातल्या स्थायी समितीतल्या नगरसेवकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे अवघे 2च कोटी येत आहेत. माजी महापौर विशाखा राऊत यांना तर फक्त 25 लाखच मिळालेले आहेत.
मुंबई मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार सुद्धा मुंबई महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत पहिल्यांदाच झालेले जे नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा निधी वाटपावर खूप मोठ्या प्रमाणात चिंता जी आहे ती व्यक्त केलेली आहे। अर्थात त्यांचे कन्सर्न्स वेगळे आहेत। त्यांचं म्हणणं आहे की अनेक वर्ष राहिलेले नगरसेवक किंवा सत्ताधारी पक्षातल्या नगरसेवकांपेक्षा विरोधी पक्षातील आणि खास करून जे नव्यानं किंवा पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून आलेले आहेत अशा नगरसेवकांना फारच कमी निधी जो आहे तो आम्हाला मिळतोय अशा त्यांच्या तक्रारी सुद्धा आहेत। परिणामी निधी अभावी कामं झाली नाहीत तर आम्ही पुन्हा निवडून येऊ शकणार नाही अशी ही भीती त्यांना सतावते। स्वाभाविकपणे सत्ताधारी पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणात विकास कामांचा दाखला देण्यासारखा आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका असं सगळ्या ठिकाणी आमची सरकार असल्यामुळे, सत्ता असल्यामुळे आम्ही किती मोठ्या प्रमाणात विकास कामं करतोय हे ते पुढच्या निवडणुकांना सांगू शकणार आहेत। जे अनेक वर्ष निवडणुका जिंकत आलेले आहेत त्यांनाही त्यांनी आधी केलेली कामं आणि त्यांना आता मिळणार त्या प्रमाणात चांगला निधी यानुसार तेही काही दाखले देऊ शकतात। पण जे पहिल्यांदाच म्हणून नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांची जास्त परीक्षा असणार आहे आणि म्हणून त्यांना याबद्दल निधी जर मिळत नसेल तर खूप मोठ्या प्रमाणात चिंता जी आहे ती सतावते। आता जसा खासदारांना वर्षाला 5 कोटी हा निधी मिळतच असतो तसंच मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांना वर्षाला 1.6 कोटी इतका हा निधी मिळतोच। पण त्यावर मिळणारे इतर जे निधी असतात त्याच्या वाटपात मात्र बोलायचं झालं तर त्याचं वाटप नेमकं कसं करायचं याबद्दल कोणतीही ठोस अशी नियमावली नाही। परिणामी सत्ताधारी पक्ष आपापल्या सोयीने त्याचं वाटप करत असतात। निधी वाटपातील असमानतेचं समर्थन करण्यासाठी कामांचं महत्त्व किंवा प्राधान्य अशी कारणं पुढे करता येऊ शकतात की अमुक अमुक कामाला जास्त प्राधान्य आहे म्हणून तिथे आम्ही जास्त निधी वाटतोय, हे समोरचं जे कारण आहे ते फारसं आम्हाला महत्त्वाचं वाटत नाहीये त्यामुळे त्याला एवढा निधी देता येऊ शकत नाही अशी कारणं पुढे केली जाऊ शकतात। पण वास्तव हेच आहे की ज्याची सत्ता आहे तो आपल्या नगरसेवकांना जास्तीत जास्त निधी देण्यावर प्राधान्य देतोय आणि हे फक्त आत्ताच महायुतीची बीएमसीवर सत्ता आहे म्हणून होतंय तर असं नाहीये। एकसंध असलेल्या शिवसेनेची सुद्धा सत्ता ज्यावेळेला महापालिकेवर होती तेव्हाही असाच भेदाभेद निधी वाटपात केला जात होता असं आता सांगितलं जात आहे, असे आता आरोप सुद्धा होत आहेत। त्यामुळे त्याचा फटका आता हा ठाकरेंच्या नगरसेवकांना सुद्धा निधी वाटपात बसणार आणि इथून पुढे खासदारांप्रमाणेच निधीचं कारण पुढे करून नगरसेवक फुटण्यापर्यंत सुद्धा हा फटका बसू शकतो आणि म्हणूनच आता खासदार फुटल्यानंतर कालांतरानं, कदाचित लगेच नाही पण कालांतरानं आमदार आणि नगरसेवकांच्या फुटीची मालिका सुद्धा सुरू होईल असं म्हटलं जात आहे। कारण की अर्थात खासदारांच्या संख्येत जशी भर पडल्यामुळे एकनाथ शिंदेंना एक दिलासा मिळू शकतो किंवा त्यांचं स्टेचर वाढू शकतं त्याच पद्धतीने इथे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा 29च नगरसेवक हा फार छोटा आकडा दिसतोय त्यामुळे त्या तुलनेमध्ये आणखीन नगरसेवक आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू होईल। ते ऑपरेशनला सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये सुरुवात होऊ शकते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकचे YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।